चलो लेट्स स्टार्ट द मैच. अंपायर्स रेडी. सत्य 11च्या कॅप्टनला विनंती, 2 ओपनर्स पाठवा आपले. श्याम 11, प्लीज सेट द फील्ड फास्ट. अंतिम सामना 5 षटकांचा, 2-1-1-1 असं बॉलरसाठी रिस्ट्रिक्शन आहे. चला सत्य 11ला विनंती, आपले 2 बॅट्समन पाठवा, ओपनिंग पेअर पाठवा. Captains, I hope you know there are 5 overs for this match. 5 overs, 2-1-1-1 will be the bowling limit. Umpires are going on their positions. एक बैट्समैन दिख रहा है मुझे, दूसरा ओपनर भी. चलो लेट्स स्टार्ट क्विकली. पटकन काळोख होईल आता, त्यामुळे पटापट चालू करूया मॅच. चलो चलो बॅट्समन प्लीज प्लीज टेक द फील्ड. ओपनिंगला आलेत अकबर, स्ट्राइक घेतील. त्यांच्या बरोबर आलेत महेश नॉन स्ट्राइकला. बॉलिंग साठी प्रिन्स. 2-1-1. फर्स्ट ओव्हर विल बी पॉवर प्ले. प्रिन्स विल स्टार्ट विथ बॉलिंग. अकबर इज ऑन स्ट्राइक. फाइनल मैच है चैंपियंस ट्रॉफी 2024 का. नॉन स्ट्राइक पे है महेश. फाइनल मैच का पहला बॉल. व्हाट अ डिलीवरी बाय प्रिंस. Super ball to start. दूसरा बॉल फुल टॉस घेतला अकबरने आणि 6 रन. दुसरा बॉलला कमबॅक अकबरचा. 6 रन मारलेत. या फायनलची पहिली 6 अकबर याच्या बॅटमधून. 2 बॉल 6 रन. प्रिन्स थर्ड बॉल साठी येत आहेत. प्रिन्स टू अकबर. पुन्हा एकदा जोरात खेचलाय आणि पुन्हा तोच रिझल्ट. 6 रन. 3 बॉल 12 रन झालेत सत्य 11च्या टीमचे. 3 बॉल मध्ये 12 रन. लागोपाठ 2 6 अकबर यांच्या बॅटमधून.
चौथा बॉल पहिल्या षटकाचा. प्रिन्स घेऊन येत आहेत अकबर ऑन स्ट्राइक. बघूया काय होतं. चौथा चेंडू प्लेस केलाय अकबरनी. 1 रन मिळाली आहे. दुसऱ्या रन साठी प्रयत्नात आहेत पण महेश यांनी नाही सांगितलं. आता स्ट्राइक वर आलेत महेश. लास्ट बॉल. 5 बॉल 14 रन झालेत. लास्ट बॉल आहे. चौदा रन. पहिली ओव्हर झालेली आहे. 14 रन. एक रन काढली महेश यांनी. नवीन बॉलर आहेत पराग. अकबर स्ट्राइक वर आलेत. 5 बॉल 13 रन झालेत आतापर्यंत. 2 6 मारलेत अकबरनी. पराग टू अकबर. एज लागली आहे. उंच उडालाय चेंडू आणि आउट. पुन्हा एकदा टप्पा पडला हातात पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच घेतलाय. अकबर बॅक टू पॅव्हिलियन आफ्टर स्कोरिंग 13 रन्स. 1.2 ओव्हर्स 15 for 2. ही फायनल मॅच 5 ओव्हरची. 15 for 1. सॉरी माय बॅड. आम्ही देतो ऍड करून. 1.2 ओव्हर्स 15 for 1. आठ बॉल 15. बॅटिंगला आलेत विजय. and gone. थोडंसं मिसकम्युनिकेशन. आधीच धावायला पाहिजे होतं मला वाटतं तिसऱ्या रन साठी. थोडे लेट निघाले. महेश आउट झालेत.
2 ओवर के बाद 19 पे 4 सत्या 11 2 overs 19 runs 19 for 4 अजून 3 ओव्हर राहिलेत 2 ओव्हर नंतर 19 झालाय स्कोर 4 विकेट प्लीज लवकर चालू करा बॅट्समनना विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका
अंधार पडत चाललाय. पुढच्या इनिंगला त्रास होईल. 19 प्रिन्स आलेत. आणि 4 प्रिन्सच्या पहिल्याच बॉलला आशिष यांनी चौकार मारलाय. एकूण धावसंख्या 23. 2.1 षटक. सुपर स्ट्रोक बाय आशिष. ऑफला 6 मारलेली आहे. सुंदर असा फटका. पहिला बॉल 4, दुसरा बॉल 6. 2.2 overs 29 for 4. 2 बॉल 10 रन आलेत. वाईड +1. वाईड बॉलचा इशारा अंपायरचा. हा बॉल वाईड होता ना. वाईड +1. Four runs. 2.3 overs 35 for 4. 2.3 overs 35 for 4. फ्री हिट नो बॉल दिलेला अंपायरने. दुसरा बाउन्सर होता हा, त्याच्यामुळे नो बॉल. फ्री हिट. बघूया काय परिणाम होतोय फ्री हिटचा. दोन रन मिळालेत फ्री हिट वर. 2 बॉल बाकी. 2.4 overs 38 for 4. Last ball to go. Last ball to go. रन नाही आहे. काय झालं. नाही नाही परत पाठवलं ना. रन कॅन्सल. डेलिब्रेट होता असा अंपायरचा निर्णय. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओवर. आफ्टर थर्ड ओवर 38 for 4.
चलो चलो जल्दी करो चलो। लाइट का तो इशू है ही, लेकिन इंडिया पाकिस्तान ज्यादा इंपॉर्टेंट है। वो भी ठीक है। चलो चलो लेट्स प्ले फास्ट। White ball 4. White plus 4. Kalyani Kumar is the new bowler. White ball हुआ 4 runs by इसका। 3 overs 43. Kalyani Kumar once again. किरण के हाथ में बॉल, 1 रन मिला। Eleven more balls to go for this innings. Score is 44. 11 बॉल बाकी आहेत, 44 झाला स्कोर। थोडासा पेस कमी गेला बॉलचा, स्लोअर डिलिव्हरी टाकली आणि बॅट्समन थोडेसे गणले। आशीष ऑन स्ट्राइक। नेक्स्ट बॉल, सुपर शॉट, गॉन फॉर 4। आशीष इन फॉर्म, 4 बॉल 15 रन केलेत आशीषने, 1 6 2 4। 4 बॉल 15। तीन बॉल झाले, 3। नेक्स्ट बॉल, कल्याणी टू आशीष। हाँ ओव्हर झाली की सांगा। फुल टॉस बॉल मिस हिट झालाय, 1 रन मिळेल नक्की। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर। दोन कसे, 2 बॉल बाकी। 3.4 overs, 50 up for Satya 11. Good ball by Kalyani Kumar. Last ball of 4th over now. 3.5 overs, 50 for 4. चार ओवर 51 for 4. आशीष खेळत आहेत 5 बॉल 16 रनवर, मयूर खेळत आहेत 9 बॉल 7 रनवर। 51 for 4.
4 overs 51 for 4. लास्ट ओवर है अभी. रफी काय है बॉलिंग के लिए. 51 झालाय स्कोर. 51. 4 ओव्हर. शेवटची ओव्हर आहे ही. शेवटची ओव्हर पहिल्या इनिंगची. एज अडवलाय तोपर्यंत 1 रन पूर्ण. आशिष आलेत स्ट्राईकवर. 5 बॉल शेवटचे शिल्लक पहिल्या इनिंगचे. फायनल मॅच आहे ही सत्या 11 आणि श्याम 11 मध्ये. आणि हा षटकार. सुंदर असा शॉट. अंपायर डिसिजन फाइनल प्लीज. सुपर स्ट्रोक बाय आशीष. सुपर स्ट्रोक बाय आशीष. 6 रन. अगला बॉल और भी जोर से मारा है. 6 runs again. 2 balls 2 consecutive sixes for आशीष. सुपर बॅटिंग. 7 बॉल मध्ये 28 रन केलेत आशिषने आतापर्यंत. 3 6 2 4. And it's a hat trick of sixes. Hat trick of sixes for आशीष. रफीक के पिछले 3 बॉल में 3 6. अभी 2 बॉल बाकी है इनिंग के. 70 हुआ है स्कोर. और ये 4. नहीं. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. 74 झालाय स्कोर सत्या 11 चा. सुंदर कमबॅक. 4 विकेट एकाच ओव्हर मध्ये पडलेल्या, पण त्याच्यानंतर आशिष यांनी सुंदर बॅटिंग केली आहे सत्या 11 साठी. 9 बॉल 38 रन आशिष यांचे. वाईड बॉल. अंपायरचा वाईडचा इशारा. अजून एक बॉल मिळेल खेळायला आशिष यांना. स्कोर झालाय 75. आणि सुंदर फटका. चौकार. 4 ने समाप्ती केलेली आहे इनिंगची. आशिष यांचे 10 बॉल 42 रन. सुंदर बॅटिंग आशिष यांची. शेवटला प्रचंड आत्मविश्वासाने स्ट्रोक्स मारलेत. 4 4 4 6. 10 बॉल मध्ये 42 रन. $80 इज द टार्गेट. 80. 79 झालाय. 80 टार्गेट. सत्या 11 चा 5 ओव्हर मध्ये स्कोर आहे 79. म्हणजे श्याम 11 ला जिंकायला हवेत 80 रन्स. बॉल नाहीच दादा. रत्नाकर बॉल दे नवीन. कृपया अंपायरला नवीन बॉल द्यावेत. अंपायर्सना नवीन बॉल द्यावेत इनिंग साठी. चला पटकन पटकन मॅच चालू करूया.
साई स्पोर्ट्स मॅनेजमेंट कडून एक सूचना आहे, जे कोणी मॅच जिंकतील आपला आनंद स्टंपला हात न लावता साजरा करा. स्टंप्स साई स्पोर्ट्स मध्ये परत जमा होतील. चला, सत्या 11 ला विनंती, पटापट आपली फिल्डिंग लावा. श्याम 11 ला विनंती, आपले 2 ओपनर्स पाठवा. शिवम आणि कल्याणी कुमार. चला चला, थोडीशी घाई करा, पटकन फिल्डिंग लावा. सत्या 11 ला विनंती आहे, पटकन फिल्डिंग लावा. अंपायर्स रेडी आहेत, बॅट्समन रेडी आहेत. पाच ओव्हर मध्ये 80 रन हवेत श्याम 11 ला जिंकायला. वारा आहे रे, त्याला तिथे उघडते एवढे अर्ग. इकडे वारा आहे, इथेच उभं राहायला पाहिजे होतं मगापासून. तिथे कसलं उघडतंय ते, हे बांधलंय ना मागे, तिथे वारच येत नाही. नाही चेन. चला सुरू करूया. अंतिम सामन्याची सेकंड इनिंग चालू होते. कल्याण कुमार आणि शिवम बॅटिंगला आलेत. बॉलिंगला आहेत दिलीप. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू टोलवलेला आहे कल्याण कुमार यांनी. हातात फिल्डरच्या बॉल आहे, एकच रन मिळेल. पहिला बॉल, पहिली रन. श्याम 11 ला एकूण जिंकायला हवेत 80 रन. त्यामध्ये जर रोखलं तर सत्या 11 विजयी होतील. कंपल्सरी चेस फॉर्मॅट, त्यामुळे 80 रन करायलाच लागतील श्याम 11 ला. दुसरा बॉल, दुसरी रन. दोन्ही ओपनर एक एक धाव घेऊन. फायनल मॅच असली तरीही कंपल्सरी चेसच आहे. आणि सुंदर असा षटकार कल्याणी कुमार यांच्या बॅटमधून. वैयक्तिक धावसंख्या कल्याणी कुमार यांची झाली आहे 2 बॉल 7, एकूण 3 बॉल 8 श्याम 11. पुढील चेंडू, दिलीप रेडी झालेत. चौथा चेंडू, छान बॉल टाकला होता, 1 रन मिळेल. चार बॉल मध्ये 9 रन झालेत आतापर्यंत. 2 बॉल बाकी आहेत पहिल्या ओव्हरचे. 2 बॉल, 4 बॉल 9 रन. फुलटॉस बॉल मारायला गेलेत. कॅच होतोय का? 3 प्लेयरच्या मध्ये बॉल, कॅच नाही पकडलाय. आणि
2 रन काढलेत शिवम यांनी. 5 बॉल 11. एज आणि 1 रन. 6 बॉलमध्ये 12 रन झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन झालेत श्याम 11चे. रिक्वायर्ड रन रेट आहे 17. करंट रन रेट आहे 12. 24 बॉल्स 68 रन्स टू विन. 4 ओव्हरमध्ये 68 रन हवेत अजून श्याम 11ला. अजून एकही विकेट नाही गेलेली. ऑल विकेट्स इन हँड. 24 balls 68 runs to win. अजून नाही झालं. आता मारायला लागले तर होईल. यावर मध्ये 3 छकडी पडले तर अटीतटीचा सामना ना. 2 छकडी तरी. पुढील बॉलर आलेत आशिष. शिवम स्ट्राइक वर आहेत. 3 बॉल 3 स्कोर झाला त्यांचा. कल्याण कुमार 3 बॉल 8. एकूण धावसंख्या 12. चला सुरू करा पटकन. फिल्डिंग टीमला विनंती आहे पटकन सुरू करूया सामना. पाऊस नाही रात्रीला. चला पटकन घेऊया. पाऊस भरलाय. कधीही कोसळू शकतो. अंधार पडू शकतो. त्यामुळे पटकन चालू करूया. अंपायर्स प्लीज. आणि ऑफला सुंदर असा फटका मारलाय. बॉल अडवतायत आणि आउट. सुंदर असं क्षेत्ररक्षण. जो बॉल पकडायला गेला तो बरोबर आणि भलताच प्लेयर पडला. चिखल असल्यामुळे घसरले असतील मला वाटतं चिखलातून. पण शेवट गोड तर सगळं गोड. त्यांना विकेट मिळालेली आहे. रनआउट मिळालाय. शिवम रनआउट झालेत. डीएलएस पार स्कोर आहे 18 आणि श्याम 11 आता आहेत 14 वर. पाऊस पडला तरी रबरी बॉल खेळतोय आपण. त्याच्यामुळे डीएलएसचा काही प्रश्न नाही. बॅड लाईट झालं तर. कल्याण कुमार स्ट्राइक वर. आशिष पुढचा बॉल खेळायला. निखिल रॉय आलेले आहेत बॅटिंगला नॉन स्ट्राइक वर. चला पटकन सुरू करू. मिसहिट झालाय. नीट बसला नाहीये बॉल. दुसऱ्या रन साठी धावायला येत होते पण कल्याण कुमार यांनी त्यांना परत पाठवलं. चांगला डिसिजन होता कल्याण कुमार यांचा. नॉट आउट डिसिजन दिला अंपायरने. रनआउट नाहीये हा. जर कल्याण कुमार यांचं लक्ष बरोबर नसतं तर तेच रनआउट झाले असते. त्यामुळे चांगला निर्णय धाव न घेण्याचा. निखिल रॉय पहिल्यांदा बॅटिंगला फायनल मॅच मध्ये. आशिष बॉलिंग करतायत. आणि ग्राउंड स्ट्रोक. दुसऱ्या रन साठी पुन्हा एकदा प्रयत्न पण नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण. जोरात थ्रो येतोय. त्यामुळे बॅट्समनला दुसरी रन काढायला चान्स मिळत नाहीये. आणि जोरकस फटका. 6 रन कल्याण कुमार यांच्या बॅटमधून. सुंदर असा स्ट्रोक.
5 बॉल 15 रन झालेत कल्याण कुमार यांचे. आधीचा बॉल येईपर्यंत पुढचा बॉल द्या. .4 overs 22 for 1. चला, इंडिया पाकिस्तान मॅच महत्वाची एवढं लक्षात ठेवा. पटपट खेळा. पहिल्या बॉल पासून इंडिया पाकिस्तान मॅच बघायची. पटापट खेळा. सुंदर असा बॉल आशिष यांचा एज लागून तिथल्या तिथेच राहिला. दुसऱ्या रनसाठी पुन्हा प्रयत्नात, पण विकेट कीपर टीम ओनर सत्या. स्कोर आहे 23. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर आहे 23. चला, आणि बोल्ड. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. कळलाच नाही निखिल रॉय यांना बॉल. त्रिफळाचीत झालेत. सुंदर बॉल आशिष यांचा. 2 ओव्हर नंतर स्कोर आहे 23 ला 2. नवीन बॅट्समन येत आहेत रफिक खान. पुढचा बॉलर पटकन ठरवा, पटकन. दिलीप मला वाटतं वैयक्तिक दुसरं षटक टाकायला येत आहेत आणि टीम साठी तिसरं षटक टाकायला येत आहेत. दिलीप. कल्याण कुमार स्ट्राईक वर. 6 बॉल मध्ये 16 रन केलेत. 2 6 मारलेत कल्याण यांनी. रफिक खान नॉन स्ट्राईक. दिलीप बॉलिंगला येत आहेत. मुपनार. चला, थोडं लवकर. अंपायर एकदा चेक करतायत किती जण सर्कलच्या बाहेर आहेत. फुल टॉस बॉल आणि 4 सुद्धा. नो बॉल दिलाय लेग अंपायरने. फ्री हिट पुढच्या बॉलला. फुल टॉस बॉल होता हा. 28 for 2. 2 overs. फ्री हिट आहे. नो +4. अबाव वेस्ट नो बॉल. अबाव वेस्ट नो बॉल मिळालाय. 28 झालाय स्कोर. फ्री हिट पुढचा बॉल. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. अंपायर सुद्धा गोंधळलेत मला वाटतं. विकेट नाहीये, फ्री हिट आहे. एज लागली होती. यावेळी कीपरने छान कॅच पकडला पण विकेट नाही. फ्री हिटला. चला पटकन खेळूया. बॅट्समन जसा काळोख पडेल तसं तुम्हालाच थोडा त्रास होऊ शकतो. पटकन खेळूया. आणि 6. सुंदर फटका कल्याण कुमार यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा 9 बॉल 22 रन झालेत कल्याण कुमार यांचे. टोटल स्कोर झालेत 34. 34 for 2. .2 overs 34 for 2.
चला पुढचा बॉल. आणि पुन्हा एकदा टोलवलाय लेग साइडला. फिल्डरकडे जाऊन परत येईपर्यंत 1 रन काढण्यात यशस्वी. दुसऱ्या रन साठी प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा सत्या बॉल शोधतायत. बॉल हाताला लागून रिबाउंड जातोय. तीन बॉल झालेत. 35 रन झालेत. 2.3 overs 35 for 2. 15 balls 45 runs required. तीसरी. Superb shot by Kalyan Kumar. Sorry, रफीक ने मारा था ये शॉट. Superb shot, 4 runs. कौन? Thirteen balls, 35 runs required. 13 balls, 35. एक बॉल बाकी है. 45 हुआ है स्कोर. लास्ट बॉल बाकी 3rd ओवर का. रफीक ऑन स्ट्राइक. Oh, a very good delivery by Dilip. Very good comeback. 3 ओव्हर नंतर स्कोर झालाय 45 रन. 2 ओव्हर मध्ये 35 पाहिजे. 35 टू विन इन 2 overs. चला पटकन खेळा. 2 ओव्हर 35 रन पाहिजेत. 12 balls 35. 17.5 runs per over. कल्याणी कुमार बैटिंग के लिए. बॉलिंग के लिए आए हैं महेश. अँड गॉन. मनोहर दादांचं म्हणणं खूपच मनावर घेतलं आणि विकेट. कल्याणी कुमार रिवर्स शॉट खेलने गए. एज लग के कीपर के हाथ में. इस बार सत्या से बिल्कुल कोई चूक नहीं. कैच पकड़ा. नेक्स्ट बैट्समैन प्रिंस पिल्लाई. 11 balls 35 runs to win. Mahesh, first ball, wicket. 11 balls, 35 runs to win.
अगर सत्या 11 को मैच जीतना है तो 34 रन्स ही देने हैं 11 बॉल में। दो बॉल 2 विकेट महेश के नाम, महेश जोगळे। सुपर बॉलिंग, 2 बॉल 2 विकेट घेतल्यात। हॅट्रिक बॉल आहे पुढचा। प्रिंस पिल्लई पहले ही बॉल पे बैक टू पैवेलियन। बैट्समैन नेम किरण, न्यू बैट्समैन किरण। किरण गावडे न्यू बैट्समैन। हैट्रिक बॉल महेश। 10 balls 35 runs required for Sham 11. महेश इज ऑन फायर। अजूनपर्यंत ह्या सामन्यात हॅट्रिक झाली नव्हती आणि आता ही नाही झाली। 3-4 वेळा हॅट्रिकची संधी या मालिकेत होती बॉलर्सना, पण हॅट्रिक नाही। चांगली बॉलिंग अजूनही महेश यांची। 3 बॉलमध्ये अजून 1च रन दिली आहे, 2 विकेट घेतल्यात। 9 बॉल 34 रन हवेत। 9 बॉल 34। स्ट्राईकवर आहेत रफिक खान। 3 बॉलमध्ये 10 रन केलेत त्यांनी। पुन्हा एकदा सुंदर बॉलिंग महेश यांच्याकडून। 4 बॉलमध्ये अजून 1च रन दिली आहे, 2 विकेट घेतल्या आहेत। अत्यंत क्रुशल ओव्हरमध्ये संघासाठी खूप मोठं योगदान करतायत महेश टू रफिक। यावेळी मात्र चौका। रफिक यांच्या बॅटमधून चौका आलेला आहे। शेवटचा चेंडू 4थ्या ओव्हरचा। 7 बॉल 30 रन। सुंदर असा शॉट रफिक खान यांचा। षटकार शेवटच्या चेंडूवर। तरीही ओव्हर चांगली। 11 रन दिलेत या ओव्हरला, 2 विकेट घेतल्यात। शेवटच्या ओव्हरमध्ये 24 रन पाहिजेत, म्हणजे प्रत्येक बॉल सीमा रेषेपलीकडे गेलाच पाहिजे। शेवटच्या ओव्हरमध्ये 24 रन। 6 बॉल 6 4 हव्यात, किंवा 4 बॉल्स 4 6। बॉलिंग साठी कोण? शेवटची ओव्हर फायनलची। सत्या 11 वर्सेस श्याम 11। श्याम 11चा स्कोर आहे 56 फॉर 4 विकेट्स। लास्ट ओव्हर 24 रिक्वायर्ड। ट्वेंटी-4। सहा बॉल 24 रन हवे जिंकायला। सत्या 11 ला जर का जिंकायचं असेल तर त्यांना 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त 23 रन द्यायचे, कारण कंपल्सरी चेस फॉर्मॅट असल्यामुळे ड्रॉ झाली तरी सत्या 11च जिंकेल। सुंदर शॉट, फुल टॉस बॉलचा पुरेपूर वापर। 6 मारलेली आहे किरण यांनी।
अनिकेत यांच्या पहिल्या चेंडूवर फुल टॉस बॉल 6 रन्स. 5 बॉल 18. अतिशय चुरशीचा असा हा सामना आता 5 बॉल 18 वर आलाय. कुठल्याही बाजूला पारडं जाऊ शकतं. वाईट बॉल दिलाय अंपायरने. वाईट बॉल +1. वाईड +1. अजूनही हवेत 5 बॉल मध्ये 16 रन. पण आता स्ट्राईकला आलेत रफिक खान जे अत्यंत फॉर्म मध्ये आहेत. 5 बॉल 16 रन पाहिजेत. 6 बॉल 20 केलेले रफिक खान स्ट्राईकवर आहेत. 5 बॉल 16 रन. वाईट बॉल दिला अंपायरने. वाईट बॉल. मॅच प्रेशर दोन्हीकडून अंपायरवर. वाईड आहे की नाही, एज आहे की नाही. अंपायर्स डिसिजन विल बी कन्सिडर्ड एज फायनल. अंपायर्स डिसिजन फायनल. Umpire's decision final. Please do not argue with umpire. अत्यंत अटीतटीचा सामना. प्रत्येक महत्वाची, प्रत्येक विकेट महत्वाची. त्यामुळे दोन्ही अंपायरचं गहन डिस्कशन, गहन चर्चा. शेवटचा निर्णय काय होतोय बघूया. मॅच ऑफिशियल्स ग्राउंडवर गेलेत, अंपायरशी चर्चा करतायत. बघूया काय होतं. जेवढा वेळ जाईल तेवढा काळोख पडेल. पुढचं गणित थोडं कठीण होईल. मग बॅड लाईटचा फटका जास्त बॅटिंग टीमला बसू शकतो.
या अत्यंत महत्वाच्या बॉलच्या आधी इक्वेशन होतं 5 बॉल 16 रन. आता बघूया काय डिसिजन होतोय. चला पटकन डिसिजन घेऊया का. अंपायर्स डिसिजन विल बी कन्सिडर्ड ॲज फायनल. जसं पहिलेच सांगितलं होतं. पंचांशी वाद संघबाद. क्लब परत एकदा आठवण करतो, जेवढा वेळ लागेल तेवढं बॅटिंग टीमला थोडंसं कठीण होईल. वेळ बघा आणि मॅच ऑफिशियल्सना विनंती, अंपायरशी डिसिजन कन्सल्ट करा आणि पटकन सांगा काय फायनल डिसिजन आहे. मॅच ऑफिशियल्स आणि अंपायर सोडून कृपया त्यांना कोणीही काही सांगायला जाऊ नका. फायनल डिसिजन अंपायर्स आणि मॅच ऑफिशियल्स घेतील. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे, आपण बाजूला व्हा. अंपायर्सना फायनल डिसिजन घेऊ द्या आणि तोही थोडा पटकन. हेही लक्ष चला फायनल डिसिजन काय झालंय. डेड बॉल. अरे इथे गाडी शिकायला पण माणसं आली, आता अंगावर आली तर. आता काय फायनल काय मग 5 बॉल 16. पाच बॉल 16 रन. पुन्हा सामना सुरू. 5 बॉल 16. चला चला आता लवकर सुरू करा. 5 बॉल 16 रन. चला पटकन. शिकायला ड्रायव्हिंग शिकायला
चला चला. चला टाका आता. चला लवकर घ्या आता. आता नको टाइमपास. आधीच 25 मिनिटं गेलेत. अरे चला. नाही तर इथे स्क्रीन तरी लावा मोठा इंडिया पाकिस्तानसाठी. ती एकीकडे बघूया. चला रे चला रे. आता काय डेड बॉल आहे आता परत तो आला. डेड बॉल आहे. 5 बॉल 16. चार बॉल 16. विकेट. रफीक बोल्ड हो गए. नवीन बॅट्समन सनी. न्यू बैट्समैन सनी. चलो 4 बॉल 16. लगेच निघतो. 4 बॉल तू कशाला पाठवलं. तुला ठरवायला पाहिजे सांगितलं. आम्ही आमच्या ठरलेलं. तीन बॉल 13. दो बॉल 12. नो बॉल है. नो सॉरी. आता पुन्हा 25 मिनिटं नको. तीन बॉल 11 पाहिजे. ते अजून पेंडिंग आहे अजून. म्हणून 3-11 बोललो. नो बॉल आहे. नो. एक किती. नो +1 आहे. 3-11 आहे. 9 पकडून 3 में 11. स्कोरर बोला.
बॉल काउंट आहे. अंपायर बॉल काउंट आहे. चेक करतोय. नाही ना, बॉल काउंट नाही ना अंपायर. नाही नाही नाही. चला रे, आता मला बॉल सोडा, प्लेअर पण नाही दिसत आहेत. पटकन घ्या. पडणार ना. 2 बॉल 11. दोन बॉल 11. एक बॉल 9 रन. एक बॉल 9. Satyalavan won by 8 runs. Final match, Satyalavan won by 8 runs. Thank you, Sai Sports, for the opportunity. हेलो हेलो. हाँ हेलो. हेलो. किसने लिया? अरे सगळे कशाला 3 दे ना फक्त. ठीक आहे. हॅलो. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो की पारितोषिक सोहळ्याला सुरुवात करत आहोत. साई स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतो. साई स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की आपल्याला पारितोषिक सोहळा संपन्न करायचा आहे. साई स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की आपल्याला पारितोषिक सोहळा संपन्न करायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्याला सोहळा संपन्न करून घरी जायचं आहे. इकडे इकडे सगळे इकडे आधी पहिले. सर्व खेळाडूंना मी विनंती करतो साई स्पोर्ट्सच्या की त्यांनी मंडपाजवळ यावे.
फिल्डरची पण ट्रॉफी आहे ना, फिल्डरची पण ट्रॉफी आहे ना. हो हो आहे. ए ईशान आण लवकर इकडे. या साईडला नाही सोडून दे विषय काढण्यात काय अर्थ नाही, ऑलरेडी डिले झालं. आपण नंतर काय पण ठीक आहे असू द्या. दोन्ही संघांना मी विनंती करतो, उपविजेते आणि विजेते चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 साई स्पोर्ट्स आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आम्ही विनंती करतो. दादा आणि हे कर इकडे एक मिनिट सर. सचिन कुठे सचिन एक मिनिट. ए सचिन काय विषय काय काढलं का त्याने. इकडे मला डेटा इकडे दे. कोण आहे. बॉलर पराग वर्गीस आणि अकबर आणि फिल्डर कोण आहे. वर्गीस आहे आणि अजून कोण आहे. फायनलचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे. दिला आशिषला. मग ती ट्रॉफी त्याची आहे, ती स्टंपवाली आहे ती. थांब जरा एक मिनिट ती बाजूला काढ पहले ट्रॉफी बाजूला. तो वो 3 स्टंप वाला ट्रॉफी है ना, वो बाजू में निकल वहाँ से. वो निकल वहाँ से बाजू में निकल. वो यहाँ से यहाँ पे दे इधर दे. वो ए मोने इधर दे जाके इधर ये बाजूला ठेव. मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण पारितोषिक सोहळ्याला सुरुवात करतोय. श्याम 11 आणि सत्ता 11 संघ दोन्ही संघांचे विजेत्यांचे आणि उपविजेत्यांचे अभिनंदन. श्याम 11 संघाला मी विनंती करतो की ए मोने काय तुझ्याकडे ना बाजूला ठेव देऊ नका बाजूला ठेव नंतर करू. श्याम 11 संघाला मी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी मंडपाजवळ यावे. श्याम 11 कॅश प्राइस कोणाला देऊ नको नाही, ह्याला पण देऊ नको ना त्याला पण देऊ नको. नाही देऊ नका, त्यानंतर बघू आपण. चुती आहे तमाशा चुती आहे. श्याम 11 संघाला मी विनंती करतो, आम्हाला लवकरात लवकर सोहळा संपन्न करून घरी जायचं आहे. श्याम 11 संघाला पुन्हा एकदा मी विनंती करतो. सूरज बोलो ना यार. ए श्याम